आमचे हे खूप सुंदर आणि उत्साही पालक आज सर्वजण एकत्र आलेले आहेत आणि आज आम्ही सर्व महिला एकजुटीने आम्ही समईच्या ज्योती उंचावलेल्या आहेत. एक आहे जिजाऊ मासाहेब अहिल्याबाई होळकर आणि आपली महिला शक्ती, पहिली स्त्री शक्ती सावित्रीबाई फुले, त्यानंतर आनंदीबाई जोशी, या सर्वांचे एक 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 अशा आम्ही ज्योती लावलेल्या आहेत. महिला दिनानिमित्त काय सांगणार आहे तुम्ही? महिलांना शुभेच्छा आणि काय आवाहन करणार आहे? आज आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन, त्या दिनानिमित्त मला एवढं सांगावं वाटतं की महिलांनी मागे कोणत्याही क्षेत्रात राहिलेल्या नाही आहेत सध्या, पण आपल्या ज्या घरी असतात महिला त्यांनी पण कोणते तरी लघुउद्योग करून आपण समोर येण्याचा प्रयत्न करावा. आणि अशा माझ्या टाकळमधल्या महिला आहेतच का यांना इतका उत्साह आहे, बोलवलं तर पटकन आलेले आहेत. त्यांना आनंदाने सहभाग घेतला आहे आणि आम्ही जो खेळ घेतला त्याच्यात जे जिंकलेले आहेत त्यांना अशा आम्ही वह्या पण त्यांना एक स्फूर्ती मिळावी म्हणून एक बक्षीस म्हणून दिलेलं आहे. आणि महिला या सतत आपल्या घरातल्या कामातच असतात, पण कधीतरी बाहेर येऊन त्यांना आनंद मिळावा. आज मी महिलांना असं विचारलं पण का आता कसं वाटलं तुम्हाला, तर त्यांनी बऱ्याच कसं वाटलं. मस्ताननाका येथील टाकवहाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतर्फे 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. या शाळेच्या शिक्षिका सुवर्णा देशमुख आणि अंगणवाडी कार्यकर्त्या सुरेखा रावते यांनी गावातील महिलांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. जागतिक महिला दिन म्हणजे स्त्रीच्या संघर्षाला, कर्तृत्वाला आणि तिच्या योगदानाला सन्मान देण्याचा दिवस. तर हाच उद्देश समोर ठेवून या दिनाचे महत्त्व लक्षात घेता समाजाची खरी ताकद असलेल्या महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला आणि उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. गावातीलच समाज मंदिरात शिक्षिका सुवर्णा देशमुख आणि अंगणवाडी कार्यकर्त्या सुरेखा रावते यांनी महिलांच्या सन्मानार्थ हा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच यावेळी शिक्षिका सुवर्णा देशमुख यांनी जागतिक महिला दिनाविषयी महिलांना मार्गदर्शन केले आणि त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी त्यांनी महिलांना आवाहनही केलं आहे. पाहूयात. महिला दिवस आहे आणि आपल्यासोबतच आता टाकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सुवर्णा देशमुख आहे. मॅडम, काय बोलाल? आज आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिवस आहे, तर 8 मार्च या दिवशी हा महिला दिवस साजरा करण्याचं कारण काय बोलाल? मी सुवर्णा बाळासाहेब देशमुख जिल्हा परिषद शाळा टाकवाडमध्ये सध्या कार्यरत आहे आणि आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन आहे. तर या दिनानिमित्त मला असं वाटतं की मी स्वतः एक शिक्षिका आहे आणि 1908 मध्ये 15,000 महिलांनी न्यूयॉर्कमध्ये एक मोर्चा काढला होता. तर महिला आमच्या सगळ्या महिलांनी संघटित होऊन का आमच्या महिला मुक्त झाल्या पाहिजे, महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करण्याची त्यांना संधी मिळाली पाहिजे. तर 1908 मधला हा मोर्चा आपल्या भारतीय संविधानाने तो मोडीत काढला. संविधानाने अशा पद्धतीने कायदे केले की महिला सगळ्या मुक्त झाल्या आणि आता त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. म्हणजे हा जो 8 मार्च होता ते हक्कासाठी एक त्यांची चळवळ होती आणि ती चळवळ त्यांनी पास केली आणि त्यानंतर महिला दिवस हा साजरा करू लागले. तुम्हाला काय बोलायचं आहे की खरोखरच आज महिला सुरक्षित नाही आहे आणि तुम्ही पण रोज अपडाऊन करतात बसमध्ये, तर तुम्हाला काय वाटतं पालघर जिल्ह्यामध्ये महिला सुरक्षित आहे की नाही आहे, किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी महिलांनी काय करायला पाहिजे किंवा मुलींनी काय करायला पाहिजे? मला पालघर जिल्ह्याबद्दल जिव्हाळा असा आहे की मला आता इथे 10 वर्ष झालीत काम करते. तर जे आदिवासी लोक आहेत ते खूप मायाळू आहेत. तुम्ही त्यांच्याशी ज्या पद्धतीने बिहेव करणार त्या पद्धतीने ते तुम्हाला माया प्रेम देतात. तर मुलींना पण मला असं वाटतं आताच्या मुलींना तुम्ही नृत्यकला हे शिकवण्यापेक्षा त्यांना कराटे, लाठीकाठीचे क्लास लावावे आणि त्यांना तंदुरुस्त आणि सक्षम बनवावं की पुढच्या व्यक्तीशी कशी लढा द्यायचा आणि कशी झुंज द्यायची. का मुलींनी मागे कोणत्याही गोष्टीत राहायचं नाही आणि हे लाज शरम हे सगळं सोडून आपण कराटे आणि लाठीकाठी जर लावले तर आताच्या मुली नक्कीच सुरक्षित राहतील असं मला वाटते. महिला दिवसानिमित्त आज तुम्ही सगळ्या महिलांना काय आवाहन करणार आहे का आणि त्यांना शुभेच्छा देणार आहे? नक्कीच देणार आहे, कारण आपल्या महिला जिजाऊ मासाहेब, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, आनंदीबाई जोशी अशा बऱ्याच काही महिला आहेत जुन्या काळात झालेल्या. त्यांनी पण बहुतेक जणींनी स्वातंत्र्यासाठी लढा उभारलेला आहे महिलांच्या. का सावित्रीबाई फुलेंनी तर खूप त्रास सोसून
त्या स्वतः महिला शिक्षिका झालेल्या आहेत आणि मी पण शिक्षिका याचा मला अभिमान वाटतो. आणि आमच्या गावात पण इतक्या महिला सक्षम झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की महिलांनी आता कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे न राहता पुढे होऊन हिरिरीने भाग घेतला पाहिजे. आणि आज मी माझी FLN अंतर्गत माता पालगडाची मीटिंग पण घेतली. त्यामध्ये पण मी महिलांना पुढे येण्यासाठी खूप संधी देते आणि दरवेळेस आमच्या महिन्याच्या मीटिंगमध्ये पण मी त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या महिला पण तेवढाच उत्साहाने सहभाग घेतात. आणि मला या टाकवाळ गावातल्या महिला मागे न ठेवता त्यांना पुढील क्षेत्रामध्ये काहीतरी कुटीर लघु उद्योग करण्याची त्यांना संधी मिळाली पाहिजे असं मी महिलांना आवाहन करते की कोणी मागे न राहता आपल्या सुप्त गुणांना वाव देऊन पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. याच महिला दिनाच्या या सर्व महिलांना शुभेच्छा असतील.